धन्य कान्होपात्र आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून. अवली ज्ञानोबरायांचं शतक आणि संत कान्होपात्रेचं शतक जवळजवळ 2 शतकांचा 200 वर्षांचं या ठिकाणी अंतर जाणवतं. 200 वर्षांचं अंतर असताना सुद्धा कान्होपात्रा इतक्या ठामपणे अवली ज्ञानोबरायांची भेटी झाली आणि त्या भेटीमुळे मी धन्य झाले असं सांगत आहे. व्यावहारिक जीवनात जर बघितलं तर जी व्यक्ती व्यवहार अस्तित्वातच मानत नाही, मग ती व्यक्ती नक्की भेटली कशा स्वरूपात असेल. वारकरी संतांचं भावविश्व हे व्यावहारिक जीवनापेक्षा वेगळं आहे. किंबहुना संतांचं भावविश्व हे त्यांच्या भावविश्वामध्ये जगाचा विसर पडलेला असतो. म्हणून त्यांचं भावविश्व आणि भावविश्वातील भावना या जगाच्या कुठल्या नियमामध्ये अडकत नाही किंवा जगातला कुठलाही नियम त्यांना लागूच होत नाही. जर जगाच्या नियमानं त्याची पडताळणी जर केली तर जगाचे नियम आणि संतांचं भावविश्व विसंगती झाल्याशिवाय जाणवत नाही आणि परिणामी जे सुसंगतपणा शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. मग या संतांचं आकलन होणं हे जर आपल्याला महत्त्वाचं वाटत असेल तर संत ज्या भावविश्वामध्ये रममाण झाले होते त्यांनी जे भावविश्व निर्माण केलेलं आहे त्या भावविश्वाला समर्पित वृत्तीनं स्वीकारावं लागतं, त्याचा अंगीकार करावा लागतो आणि मगच या गोष्टी उलगडत जातात. संपूर्ण अध्यात्म विश्व हे भक्ताच्या भावविश्वावर अवलंबून आहे. भगवंत आणि भक्त यांच्यातील संवाद असते आणि या दोघांमधील संबंधातून फुलणारं ते भावविश्व असतं. तेव्हा या फुलणाऱ्या भावविश्वाला बघायचं जर असेल तर सुकून गेलेलं अंतःकरण चालत नाही. प्रसन्नपणे अंतःकरण असेल तर ते बघताही येतं, त्याचा आनंदही घेता येतो, त्यातील सौंदर्य जाणून घेता येतं. तेव्हा कान्होपात्रा हे बोलत असताना वारकरी संप्रदायामध्ये मान्यता आहे, ज्यांच्या विषयी कान्होपात्रा बोलत आहेत ते योगीराज माऊली ज्ञानोबराय संजीवन समाधी स्थित आहेत आणि योग्यांचं जीवन माऊली ज्ञानोबराय सांगतात. अगा योगी जो म्हणीजे, जो देवांचा देव जाणीजे, असं ते योग्यांचं जीवन असतं. आणि योगी समाधी अवस्थेमध्ये असताना देह विरहित त्याचं जीवन, अनंत कालापर्यंतचं जीवन, काळ मर्यादा नसणं, पंचमहाभूतांच्या कुठल्याही मर्यादेनं ते शरीर बांधलेलं नसतं. ज्या भूतत्वावर या भौतिक शरीराला मर्यादा आहे त्या मर्यादा समाधीस्थित शरीराला नसतात, समाधीस्थित योग्याला नसतात असं योगशास्त्र सांगतं. आणि अशा योग्यांची माऊली ज्ञानोबराय आहे आणि अशा या महान परमयोग्याची आणि संत कान्होपात्रेची भेट झाली आणि तितक्याच उत्कटतेने, तितक्या प्रेमानं, तितक्या स्वाभिमानानं आणि आत्मविश्वासानं त्या सांगतात की माऊली ज्ञानोबरायांची भेट झाली म्हणून मी धन्य झाले. मग ती स्वप्नात झाली की जागेपणी झाली असा उल्लेख नसला तरीही त्या वारकरी संतांच्या जीवनामध्ये माऊलींचं स्वरूप ज्या पद्धतीचं आहे तर त्या पद्धतीप्रमाणे ती भेट झालेली आहे हे आपल्या भावविश्वामध्ये आपल्याला मानावं लागतं. आणि संत कान्होपात्रेप्रमाणेच इतर सर्व संतांचं जर जीवन बघितलं, माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीचं वर्णन जर केलं, संत नामदेव समाधी प्रकरणामध्ये वर्णन करतात. शांतीब्रह्म नाथबाबांना सुद्धा समाधीचा अनुभव, माऊलींचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, माऊली ज्ञानोबरायांचा दिव्य संवाद आणि एकंदरीत तिथली परिस्थिती सर्व सांगितली जाते. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन, मग ते जागृत अवस्थेत तर आपण घेतच असतो, परंतु स्वप्नामध्ये सुद्धा माऊलींच्या समाधीचं जर दर्शन झालं तर ती समाधी असणं, तिची जागा जाणवणं, त्या स्वप्नामध्ये ना आपलं शरीर काम करतं, ना आपलं मन,
ना आपली बुद्धी. जाणणारे अवयव आहेत, या अवयवांच्या पलीकडच्या भावना, संदेश आपल्या बुद्धीच्या विशिष्ट भागामध्ये किंवा बुद्धीमध्ये आकलन होत जाईल. हळूहळू हळूहळू आपण त्यात गुंतत जाऊ आणि गुंतत गेल्यानंतर आपले मन, विचार, भावना यांची गुंफण होत जात आहे. अशा पद्धतीचा हा समाधी दृष्टांत असतो. आणि मग माऊली ज्ञानोबा आपल्याला काय सांगताय? विशिष्ट संवादाच्या साहित्याच्या माध्यमातून म्हणा, साहित्याचा माध्यमाचा विचार केला तर ज्ञानेश्वरी मूर्तिमंत ज्ञानोबा आहे. आणि समाधी स्थित माऊली ज्ञानोबारायांची अनुभूती जर घ्यायची म्हटली, त्याच्यासाठी आपलं भावविश्व, समर्पण, माऊली ज्ञानोबारायांप्रती श्रद्धा ही खूप महत्त्वाची ठरते. आणि हे जाणण्यासाठी भावविश्व इतकं प्रगल्भ लागतं की इतर इंद्रियांचं तर सोडाच, परंतु मेंदूमधील सुद्धा संवेदनशील पाठ किंवा ज्या संवेदना येतात, संपूर्ण कार्य ज्याप्रमाणे एखादा रिमोट टीव्ही चॅनल सिग्नल कंट्रोल करतो, त्याच्यातून नक्की पास काय होतं हे तंत्रज्ञानाला माहिती आहे. तसं योग्याला काय द्यायचं, योग्याची संभाषण शैली जी आहे, शब्दा वाचून असलेला तो संवाद आहे, दृश्या वाचून प्राप्त झालेली ती दृष्टी आहे. कुठलंही श्रवण करण्याच्या पूर्वी किंवा श्रवण करण्या वाचून श्रवण केलेला संदेश, एकंदरीत इंद्रिय आणि इंद्रियांद्वारे प्राप्त होणाऱ्या अनुभूतींपेक्षाही पुढील अवस्थेची जी अनुभूती आहे ती माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीप्रती येते. मग त्या ठिकाणी शरीर त्याचं अस्तित्व किती ठेवतं? सगळी प्रक्रिया ही मेंदूतील रसायन त्या पद्धतीनं, त्या मार्गाने जाते. आणि परिपूर्ण आकलन होईलच असं नाही आहे. ज्याला ती भावना जागी झालेली आहे त्याच्यासाठी सचेत मन लागतं, सचेत बुद्धी लागते. मेंदू, बुद्धी, मन आणि तो अनुभव घेणारी इंद्रिय सुद्धा तिथे जागरूक असावी लागतात. मिळालेला संदेश कळण्यासाठी सुद्धा तितकी भक्ती लागते, त्यांच्या प्रति तितकं समर्पण लागतं. आणि एकंदरीत हे सर्व प्रक्रिया, एकंदरीत ही सर्व संप्रेषण प्रक्रिया म्हणा किंवा अजून काही विशिष्ट प्रकारचा शब्द वापरा की दृष्टांत म्हणा, माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन म्हणा किंवा त्यांचा साक्षात्कार म्हणा, जो शब्द अधिक योग्य वाटतो तो वापरा. परंतु तो झाल्याच्या नंतर बुद्धी, मन एका विशिष्ट अवस्थेला जातं. मग अंतर्गत रसायन जे बुद्धीमध्ये आहेत त्यांच्यामध्ये परिवर्तन होत असेल किंवा इतर जे काही घटक आहेत, तुमची विचारसरणी, तुमची आकलन क्षमता, संपूर्ण ताबा माऊली ज्ञानोबारायांचे विचार येत्या बुद्धीमध्ये येतात आणि त्या पद्धतीनं तुम्ही मार्गक्रमण करता. म्हणून संत कान्होपात्रा कुठेतरी म्हणजे निश्चितपणे माऊली ज्ञानोबारायांची उपासक असावी. आणि ती उपासना करत करत ती माऊली ज्ञानोबारायांना पूर्णपणे शरण गेली. भगवान पांडुरंग परमात्म्याला आणि माऊली ज्ञानोबारायांना जेव्हा ही संत कान्होपात्रा शरण गेली तेव्हा माऊली ज्ञानोबारायांना सुद्धा राहवलेलं नाही. आणि भेट होऊन त्या भक्तिमार्गामध्ये, ज्ञानमार्गामध्ये कान्होपात्रेचा अंगीकार केला, स्वीकार केला. आणि ती कुठल्या कुळामध्ये जन्माला आली, तिची भौतिक अवस्था काय, तिचं स्वरूप काय, पर्यावरण, वातावरण काय, याचा कुठलाही विचार न करता माऊली ज्ञानोबारायांनी तिला स्वीकारलं. आणि माऊलींनी स्वीकारल्यानंतर तिच्या अंगी जे सामर्थ्य आलं, त्या सामर्थ्याच्या जोरावरती स्वाभिमानानं सांगू लागली की खरंच मी आज धन्य झाले आहे. धन्य होण्याची भावना संत कान्होपात्रेच्या मनामध्ये आली आणि त्याचं एकमेव कारण होतं की भेटी झाली ज्ञानदेवाचे म्हणून. तसं इतर संतांविषयी बोलू शकल्या असत्या कान्होपात्रा, परंतु वारकरी संप्रदायामध्ये साक्षात महाविष्णूचा अवतार माऊली ज्ञानोबारा आहे. आणि माऊली ज्ञानोबारा हे संपूर्ण वारकरी संप्रदाय चालवतात. इतर सर्व सहकारी संतांच्या मार्गदर्शनानं, इतर सर्व संत मंडळींच्या सहकार्यानं
या संप्रदायाची मुहूर्तमेढ त्यांनी जी रोवली, मग त्या भक्तिमार्गामध्ये जे चालणार आहेत त्यांना सहाय्य करणं, उपदेश करणं, त्यांचा स्वीकार करणं आणि माऊली ज्ञानोबांना अपेक्षित आहे तसं जीवन घडवून आणणं, ही ताकद माऊली ज्ञानोबांच्या दृष्टांतामध्ये आहे. मग तो तुमच्या स्वप्नामध्ये झालेला असेल किंवा प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबांची भेट असेल. मग स्वप्नाचा दृष्टांत वायू स्वरूपातला असो किंवा इतरही कुठल्या स्वरूपातला असेल, तो तुम्हाला तितक्या प्रमाणात जाणण्यासाठी तितकी शरणता, तितकी भक्ती, तितकी बुद्धी लागते. आणि आपल्याला हा साक्षात्कार झाला हे आपल्या जीवनात घडणाऱ्या विविध घटनांवर, आपले आचार, व्यवहार, विचार, बुद्धी आणि आपण त्या पुढील अवस्थामध्ये काय स्वीकारतो, भगवत भक्तीमध्ये आपली किती प्रगती होत आहे, संत साहित्याचं किती प्रमाणात आपल्याला आकलन होऊन आकलनाच्या पलीकडे उपयोजन करतो आणि आपण त्या संत मंडळीच्या अखंड सानिध्यात जाऊन परमेश्वराच्या भक्तीमध्ये किती प्रमाणात मग्न होतो, हे सर्व त्यातील पुरावे आहेत, सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. असं माऊली ज्ञानोबारायांचं जीवन आहे. संत कान्होपात्र असतील, संत तुकोबाराय असतील, संत शांतीप्रभू नाथबाबा असतील, या सर्वांना कार्य करण्याची प्रेरणा इतक्या बिकट परिस्थितीमध्ये देण्याचं काम माऊली ज्ञानोबारायांनी केलं. म्हणून जे योगाचं शरीर आहे, पंचमहाभूत आणि पंचमहाभूतांच्याही पलीकडलं चैतन्यमय स्वरूप आहे, ते आकार विरहित जरी असलं तरी आकार धारण करून भेट देऊ शकतं. किंवा समाधीच्या ठिकाणी स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन वायू स्वरूप असो किंवा बुद्धीला आकलन होईल अशा पद्धतीचे संदेश देऊन माऊली ज्ञानोबा हे कार्य घडवून आणत असतात. आणि त्यांच्या या दिव्य कृपेनं ही कान्होपात्र आज भाग्याची झालेली आहे. रामकृष्ण हरी.